नमस्कार, मी गार्गी गोरेगावकर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत करते। एक मोठी बातमी आपण सुरुवातीलाच पाहतोय। राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या मतदानानंतर महाविकास आघाडीचे सर्वच ज्येष्ठ नेते एकमेकांच्या संपर्कात असल्याचं कळतं। राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार यांची मतदानाच्या वाढीव आकडेवारीवर आणि आकड्यावरती चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त होतेय। मतदानाच्या पॅटर्न आणि एक्झिट पोलवर देखील चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर राष्ट्रीय नेतृत्वात सोबत चर्चा करण्यासाठी शरद पवार हे केंद्रबिंदू असण्याची शक्यताही वर्तवली गेली आहे। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून। प्रशांत, मतदान ज्या पद्धतीनं काल मतदान पार पडलं विधानसभा निवडणुकीसाठी, त्यानंतर सर्वच महाविकास आघाडी ज्येष्ठ नेते राहुल गांधी असो किंवा मग शरद पवार असो, मल्लिकार्जुन खरगे असो, उद्धव ठाकरे असो, हे सगळे जे नेते आहेत त्या नेते एकमेकांच्या संपर्कात आहे। या सगळ्यांची प्रारंभिक चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। जर निकाल मिश्र स्वरूपात आला तर कशा पद्धतीची रणनीती असावी। दरम्यानच्या काळात आपल्याला माहित असेल काँग्रेसच्या वतीने कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांना जबाबदारी देण्यात आलेली आहे काँग्रेसच्या सर्व आमदारांना एकत्रित ठेवण्याची आणि त्यांना सगळ्यांच्या ज्या पद्धतीची रणनीती आखली आहे काँग्रेसच्या वतीनं त्या रणनीतीचे प्रमुख ते असतील डी.के. शिवकुमार। त्यानंतर सोबतच जर बघितलं ज्या पद्धतीनं राष्ट्रीय नेतृत्वाने आतापर्यंत जर बघितलं तर एक महत्वाचा म्हणजे जो मतदानाचा पॅटर्न होता आणि त्यानंतर आलेले एक्झिट पोल याच्या आधारावरती देखील चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। हरियाणामध्ये ज्या पद्धतीनं बदल घडले होते ते देखील यावेळी चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। आणि सोबतच ही जी सर्व चर्चा होणार आहे या चर्चेचं प्रमुख केंद्रबिंदू जे असणार आहे उद्धव ठाकरे असो किंवा मग राहुल गांधी असो किंवा मल्लिकार्जुन खरगे असो, या सगळ्यांना एकत्रितपणे चर्चा करण्याचे जे केंद्रबिंदू असणार आहे ते शरद पवार असणार आहे। त्यामुळे शरद पवार यांच्या खांद्यावरच राज्याची ही मोठी जबाबदारी असण्याची शक्यता आहे। जी नक्कीच याकडे लक्ष असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।